पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशातील हिंदू धर्मियांच्या मंदिराचे संरक्षण करत देशात अनेक मंदिरे उभे करून हिंदू धर्माची संस्कृती आणि परंपरा जपण्याचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी खऱ्या अर्थाने केले। जगात अनेक महाराण्या होऊन गेल्या, मात्र पुण्यश्लोक हा शब्द केवळ अहिल्यादेवी होळकर यांना प्रमाणित केला जातो, कारण त्यांचे कार्य हिमालयाच्या उंची समान असल्याचे सौ प्रियंकाताई अक्षय कर्डिले यांनी म्हटले आहे। नगर तालुक्यातील कौडगाव येथे शनिवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती साजरी करण्यात आली आहे। या कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा पाटील खरसे, पैलवान रणजित खरसे यांच्यासह अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग, उद्योजक दीपक लांडगे, ज्येष्ठ नेते गुलाबराव लांडगे, मार्केट कमिटीचे संचालक माझाबापू गोरपडे, बन्सी कराळे, पाथर्डी तालुका भाजप अध्यक्ष संतोष शिंदे, मार्केट कमिटीचे संचालक जिजाबापू लोंढे, पोपट कराळे, युवा नेते बंडू पाठक, सरपंच राम पानमळकर, राहुल पानसरे, संतोष पालवे यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते। अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची घोड्यावर बसून गावातून संवादही मिरवणूक काढण्यात आली आहे। त्यानंतर गावातील गुणवंत विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला भगिनींचा देखील या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आलाय। यावेळी संजय परभणे, संजय पाभारे, दिलीप खरसे, रमेश खर्चे, सागर कांडेकर, संतोष कांडेकर, राम खरसे, दिलीप खरसे, गोरख कांडके, भीमाशंकर काळे, मंगल खरसे, अर्चना खरसे, तनुजा लिपणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचे आभार पैलवान रणजित खरसे यांनी मानले। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी। अहिल्यादेवी यांच्या 300वी जयंतीनिमित्त उपस्थित राहिलो त्याबद्दल कर्डिले साहेबांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करते। आज या जगात अनेक महाराण्या होऊन गेल्या, पण पुण्यश्लोक कोणी नाही, पण आपण एकच पुण्यश्लोक म्हणून ओळखलं जातो, ते म्हणजे आपल्या अहिल्यादेवीबाई होळकर। तर आज 31 मे 1725 रोजी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म जामखेड चौंडी या गावात झाला। तर त्यांचे वडील माणिकोजी शिंदे तसेच आईंचं नाव सुशीलाबाई शिंदे या असं होतं। त्यांच्या घरी शिक्षणाला परवानगी नव्हती, पण तरी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या शिक्षणासाठी संधी दिली आणि अशा या कर्तृत्वान शूरवीर अहिल्यादेवी होळकर यांचं नाव आज आपल्या अहमदनगर जिल्ह्याला जोडलं गेलं आहे। त्यांचं अहिल्यानगर असं ओळखलं जातं। तर या अहिल्यादेवींना माझी कोटी कोटी प्रणाम। आणि आज या ठिकाणी बाबाजी पाटील खरसे यांनी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचं आभार मानते। धन्यवाद। या ठिकाणी सांगावंसं वाटतं 1725च्या काळामध्ये ज्या वेळेस आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं धोरण नव्हतं राज्याला, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजचा कसा मृत्यू झाला हे आपल्याला सर्वांना माहिती। त्याच्यानंतर जी काही राज्याची आपली विस्कळीतपणा आला होता आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये, त्याची जी घडी विस्कटलेली होती ते बसवायचं काम हे पुढच्या काळामध्ये जसं पेशव्यांनी केलं तसंच पुढे अहिल्याबाई होळकरांनी चालू ठेवलं। एवढ्या कमी वयामध्ये त्यांनी एवढं चांगलं काम केलं का त्यावेळेचा एक इंग्रज लेखक होता, त्यांनी सांगितलं होतं ज्यावेळेस भारतामध्ये कधी जर कोणी महिलांचा इतिहास लिहिला त्यावेळेस असं वाटत नव्हतं की कधी 300 वर्षानंतर कोणी असं इतिहास लिहिल किंवा काय, तर सगळ्यात महिलांच्या मध्ये जर कोणाचा इतिहासामध्ये नोंद घेतली जाईल तर जिजाबाईंचा एक विषय होता आणि नंतर अहिल्याबाई होळकरांचा एक विषय येईल, हे त्यावेळेस सांगितलं होतं। त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांच्या तुलना ही राणी एलिझाबेथ असेल, त्यावेळेस जर्मनीची राणी असन, इंग्लंडची राणी असन, यांच्या बरोबर त्या ठिकाणी त्या इंग्रजांनी केलेली होती। म्हणजे त्यांचं कार्य त्या काळात किती महान असेल। त्यावेळेस सती जाण्याची पद्धत होती। कोणी जर एखाद्या महिलेचा पती जर मृत्युमुखी पडला, मातेची आज 300वी जयंती या ठिकाणी साजरी होती आणि आज या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी या ठिकाणी प्रियंकाताई कर्डिले ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलाय, असे आमचे सर्वांचे या ठिकाणी राजकीय मित्र, राजकीय गुरु बरोबर आहेत दाजी, बाबा पाटील खरसे, त्यांचे चिरंजीव, त्यांच्या चिरंजीवाचे सर्व सहकारी आणि वर स्टेजवर या राजमातेला या ठिकाणी त्यांचा राज्यकारभार जाऊन आज 300 वर्ष पूर्ण झाले। आज त्यांची 300वी पुण्यतिथी आहे आणि या ठिकाणी सुद्धा आज त्यांचा या ठिकाणी परत स्मरण होत आहे। आपल्याला त्यांचं सर्व आठवत आहे। दीपक भाऊंनी त्यांच्या भाषणात सांगितले। आता ऊन खूप झालंय, जास्त बोलणार नाही, परंतु
आपल्या गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमा झालो आहोत. आपणा सर्वांना माहिती आहे की अहिल्यादेवींचं कार्य किंवा जे महापुरुष आहेत त्यांचं मोठं कार्य समाजासाठी झालेलं आहे आणि म्हणून आपण जयंती असन, पुण्यतिथी असन किंवा त्यांचे उत्सव असन आपण साजरे करतो. त्याप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं कार्य आपण या ठिकाणी 2 मिनिटात किंवा स्टेजवर सांगू शकत नाही. एवढं उतुंग असं देशामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये हिंदुत्व, शेतकरी, काय तुम्ही जे कोणता घटक असन त्या घटकासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी कार्य केलेलं आहे. आणि ते कार्य अनेक दिवसापासून जे कोण राजकर्ते असतील त्यांनी ते पडद्याआड ठेवलेलं किंवा ते दाबून ठेवलेलं होतं. पण या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी या अहिल्यादेवींचा कार्याचा आपण जी माणसं मीडियाशी कनेक्ट असतात त्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी त्यांनी स्वतः त्यांच्या भाषणामधून किंवा त्यांच्या तोंडातून अहिल्यादेवीबद्दल अत्यंत चांगले गौरवोद्गार काढले आणि त्यांची अहिल्यादेवींची जयंती या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब